मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत. आज आपण मराठी बालभारती इयत्ता 6वी या पाठ्यपुस्तकातील 21 नंबरची कविता या काळाच्या भाळावरती या कवितेचे स्पष्टीकरण पाहणार आहोत. या कवितेचे कवी आहेत उत्तम कोळगावकर. ग्रामीण परिसराशी निगडीत अशा अनुभवातून व प्रतिमा सृष्टीतून चिंतनशील कविता रचणारे कवी. अनेक मासिकातून काव्यलेखन, जंगलझडी, तळपाणी हे काव्यसंग्रह आणि छप्पा पाणी हा बालकविता संग्रह प्रसिद्ध. कवितेचा आशय थोडक्यात पाहूया. कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल तर आपण श्रमाची तयारी ठेवावी. येणाऱ्या अडचणींना, समस्यांना न घाबरता सामोरे गेलो तर अशक्य असे काहीच नसते, हे या कवितेतून कवीने स्पष्ट केलेले आहे. आपण कवितेचे वाचन करून घेऊयात. या काळाच्या भाळावरती तेजाचा तू लाव टिळा, आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा. नित्य नवी तू पहावी स्वप्ने, साकाराया यत्न करी. सूर्यफुलांच्या फुलवी बागा, उजेड यावा घरोघरी. वाहत येवोत समृद्धीच्या नद्यात सगळ्या खळाखळा. काट्यामधल्या वाटामधुनी चालत जातो पुढे पुढे. या वाटा मग अलगत नेतील पाऊस भरल्या नभाकडे. झळा उन्हाच्या सरुनी जातील नाचत येईल पानकळा. अंधाराला तुडवीत जाऊन घेऊन येतू नवी पहाट. कणाकणाला उजेड देऊन उजळ धरेचे दिव्य ललाट. डोंगर सागर पत्थर यांना सुवर्ण सुंदर दे इकळा. उंच अभाळी घेऊ झेपा, काड शोधुनी नव्या दिशा. नवीन वारे घेऊन येतू नव्या उषा. करणी मधुनी तुझ्या गाऊ दे, धरणीवरल्या शिळा शिळा. तर मुलांनो, खरंच खूप सुंदर अशी ही कविता आहे. आपण या कवितेचा भावार्थ थोडक्यात पाहूया. या काळाच्या भाळावरती तेजाचा तू लाव टिळा, आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा. काळ म्हणजे वेळ, भाळावरती म्हणजे कपाळावर, टिळा म्हणजे गंध, श्रमातून म्हणजे कष्टातून, मानवतेचा म्हणजे माणुसकीचा, मळा म्हणजे फुललेले शेत, बहरलेले शेत. इथे कवी म्हणत आहे की या काळाच्या भाळावरती म्हणजे आत्ता सध्या जो काळ चालू आहे, जी वेळ चालू आहे, त्या वेळेवर तेजाचा तू लाव टिळा, तेजाचा तू टिळा लाव, गंध लाव, आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा. आणि तुझ्या श्रमातून, कष्टातून माणुसकीचा एक सुंदर असा मळा इथे फुलू दे. जो सध्याचा काळ चालू आहे त्या काळावरती तू तेजाचा टिळा लाव. आणि नुसता टिळाच नाही लावायचा आहे, तर खूप सगळे कष्ट करायचे आहेत, श्रम करायचे आहेत, आणि त्यातून एक माणुसकीचा सुंदर मळा फुलवायचा आहे. नित्य नवी तू पहावी स्वप्ने, साकाराया यत्न करी. सूर्यफुलांच्या फुलवी बागा, उजेड यावा घरोघरी. वाहत येवोत समृद्धीच्या नद्याच सगळ्या खळाखळा. नित्य, नित्य म्हणजे नेहमी. साकाराया म्हणजे साकार करण्यासाठी किंवा प्रत्यक्षात आणण्यासाठी, प्रत्यक्ष करून दाखवण्यासाठी. यत्न, यत्न म्हणजे प्रयत्न. कवी म्हणत आहे, तू सतत नवीन नवीन स्वप्न पाहत राहा, आणि ती स्वप्न साकारण्यासाठी, प्रत्यक्षात उतरवण्यासाठी न थांबता प्रयत्न कर, अथक प्रयत्न कर. तसेच सूर्यफुलाच्या फुलवी बागा, सूर्यफुलाच्या बागा फुलवायला सांगितलेल्या आहेत. त्याचा उजेड घरोघरी येईल, आणि त्यामुळे काय होईल, वाहत येवोत समृद्धीच्या नद्यात सगळ्या खळाखळा. त्यामुळे यथक प्रयत्न केल्यामुळे, नवीन नवीन स्वप्न पाहिल्यामुळे समृद्धीच्या नद्या खळाखळा, सगळ्या नद्या खळाखळा वाहत येतील, असे कवी म्हणत आहे. कवीने येथे तेजाचा टिळा लावायला सांगितलेला आहे, आणि श्रमातून मानवतेचा, माणुसकीचा मळा फुलवायला सांगितलेला आहे. तसेच
नवीन नवीन स्वप्न पहा आणि ती साकार करण्यासाठी प्रयत्न करत राहा. तसेच सूर्यफुलांच्या बागा फुलवा, त्याचा उजेड घरोघरी येऊ द्यात. आणि हे सर्व केल्यानंतर काय होईल? समृद्धीच्या नद्या सगळ्या खळाखळा वाहत येतील, असं इथे कवी म्हणत आहे. काट्यांमधल्या वाटामधून चालत जातो पुढे पुढे, या वाटा मग अलगत नेतील पाऊस भरल्या नभाकडे. झळा उन्हाच्या सरुनी जातील, नाचत येईल पानकळा. अलगत म्हणजे हळूच, झळा म्हणजे उन्हाचा गरम असा वारा, पानकळा म्हणजे पावसाळा, सरून म्हणजे संपून. कवी म्हणत आहे, काट्याकुट्यातून सुद्धा तू पुढे चालत राहा, म्हणजे अडचणीत सुद्धा मार्ग काढत राहा. याच वाटा तुला भरल्या नभाकडे घेऊन जातील, म्हणजे तुला तुझ्या कष्टाचं फळ मिळेल. आत्तापर्यंत ज्या उन्हाच्या झळा तू सोसल्या आहेत त्या सगळ्या सरून जातील, म्हणजे संपून जातील, म्हणजेच एक प्रकारची तुझी दुःखे संपून जातील. नाचत येईल पानकळा म्हणजे पावसाच्या धारा तुझ्याजवळ नाचत येतील, म्हणजेच आत्तापर्यंत तू जे काही दुःख कष्ट सहन केलंय ते सरून जाईल, संपून जाईल आणि आनंद तुझ्याकडे नाचत येईल. अंधाराला तुडवीत जाऊन घेऊन ये तू नवी पहाट, कणाकणाला उजेड देऊन उजळ धरेचे दिव्य ललाट. डोंगर सागर पत्थर यांना सुवर्ण सुंदर देई कळा. उजळ म्हणजे प्रकाशित, धरेचे म्हणजे पृथ्वीचे, ललाट म्हणजे नशीब, पत्थर म्हणजे दगड, सुवर्ण म्हणजे सोने, कळा म्हणजे रूप. इथे कवी म्हणत आहे, अंधाराला तुडवीत जाऊन, म्हणजे हा अंधार तू तुडवून एक नवीन पहाट तुझ्या आयुष्यात घेऊन ये. अंधाराला संपवून एक नवीन पहाट तुझ्या आयुष्यात घेऊन ये. दुःखाच्या अंधाराला तुडवून तू नवीन पहाट आण, आणि ही पहाट काय करील? धरतीच्या कणाकणाला उजेड देईल, प्रकाशित करील आणि धरतीला उजळून काढील, प्रकाशित करील. ही दिव्य पहाट आयुष्य उजळ करील. हा पहाटेचा प्रकाश डोंगर सागर पत्थर यांना सोन्यासारखी कळा देईल, म्हणजे सागर डोंगर पत्थर म्हणजे दगड हे सर्व सोन्यासारखं सुंदर होऊन जाईल. पुढील ओळी पहा. उंच भाळी घेऊन झेपा काढ शोधुनी नव्या दिशा, नवीन वारे घेऊन ये तू नव्या उषा. करणी मधुनी तुझ्या गाऊ दे धरणीवरल्या शिळा शिळा. झेपा म्हणजे भरारी घेणे, उषा म्हणजे सकाळ प्रभात, करणी म्हणजे कामगिरी, शिळा म्हणजे खडक, धरणी म्हणजे पृथ्वी. इथे कवी म्हणत आहे की आभाळात उंच झेपा मार, उंच भरारी मार आणि जगण्याच्या नवीन दिशा शोधून काढ. नवीन दिशा म्हणजे नवीन नवीन मार्ग. पुढे कवी म्हणत आहे, तू असं काम कर की मुके पाषाणसुद्धा तुझे गाणे गाऊ लागतील. तू असं कर्तृत्व गाजव की धरणीवरच्या शिळासुद्धा तुझे गाणे गाऊ लागतील. मुक्या पाषाणांनी सुद्धा तुझे गाणे गायला हवेत, अशी तू कामगिरी कर, असे इथे कवीने म्हटले आहे. मुलांनो, आपल्याला जर कोणतीही गोष्ट मिळवायची असेल, कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल तर आपण श्रमाची तयारी ठेवायला हवी. आपल्या कष्टामध्ये, आपल्या मार्गामध्ये येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्यांना न घाबरता सामोरे गेले पाहिजे. जर आपण असं केलं तर अशक्य असं काहीच नसतं. आपण आपली स्वप्न नक्की पूर्ण करू शकतो. हा संदेश या कवितेतून कवीने आपल्याला दिलेला आहे. तुम्हाला ही कविता नक्कीच आवडली असेल तर अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्यू.